बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो। तो आपका ठेका रद्द हो सकता है। यहाँ पर कई लोग झोपड़पट्टी के लोग हैं, हमारे घर के खाने वाले लोग हैं, इनके बच्चे बीमार पड़ रहे, कई लोग जो है ना स्लिप होके यहाँ पर गिर पड़े। आपको सारी सिर्फ यहाँ पर गाड़ी पार्किंग का अलाउ है, लेकिन आप यहाँ से वहाँ तक पूरा मैदान में कचरा भर के रखा हुआ है आपने। यहाँ के पूरे रोड बंद करे, पूरे बारिश में जो है ना कीचड़ कीचड़, पूरी बदबू, पूरी बीमारियां फैल रही है यहाँ पे। पटेल साहब 4 दिवसात जर इथला कचरा नाही निघाला तर सगळा कचरा घेऊन जाऊ ना महापालिकेच्या आयुक्तांच्या घरासमोर टाको, महापालिकेच्या आवारात टाको। बंद करो, कचरा डेपो बंद करो, इसी तरह की नारेबाजी यहाँ पर हो रही है। आम्ही घंटागाडी कर्मचारी आज दुसरा दिवस आहे संपाचे, तरी पण आम्हाला कोणी ठेकेदार इकडे येऊन विचारत नाही, कोणी नाही। आणि आम्हाला दर वर्षाला तर 4दा पगार भेटायला असं वाटायला आम्ही वार्डात एवढं काम करतो, जी जाण तोडून आणि कुत्र उचला, डुकर उचला, जनावर उचला, सर्व उचलतो, तरी पण आम्हाला पगार नाही। आणि पगार विचारलं तर कामाला येऊ नका। लोक प्रधान न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। बंद करो, कचरा डेपो बंद करो, इसी तरह की नारेबाजी यहाँ पर हो रही है। फिलहाल मेरी मौजूदगी है सोलापुर शहर के भारत नगर इलाके में, और यहाँ पर आप देख सकते हैं किस तरह से यहाँ के स्थानीय नागरिकों का जो है गुस्सा फूट उठ चुका है। तस्वीरों में आप देख सकते हैं कि किस तरह से यहाँ के स्थानीय नागरिक महापालिका के विरोध में, महापालिका के यहाँ पर विरोध में नारेबाजी कर रहे हैं, रास्तों पर उतर गए। इसका मुख्य कारण बताया जा रहा है कि यहाँ पर आप तो देख सकते हैं ये कचरा किस तरह से यहाँ पर जो कुछ महापालिका के कर्मचारियों ने, हमें मिली जानकारी के अनुसार कुछ महापालिका के कर्मचारियों ने ये कचरा जो है महापालिका का जो यहाँ पे आप डेपो देख रहे हैं, इस डेपो में फेंकने की बजाय, डेपो में डालने की बजाय यहाँ पर जो है रास्तों पर डाल रखा है। उसका मुख्य कारण ये बताया जा रहा है कि महापालिका ने जिसको ये कचरे का टेंडर दे रखा है, उन्होंने यहाँ के मजदूरों की मजदूरी रुकाई है, पेमेंट रुकाई है, इसीलिए यहाँ पर उन लोगों ने ये कचरा जो है यहाँ पर रास्तों पर डाला है। लेकिन उसका जो है परिणाम, उसका यहाँ पर जनता को, यहाँ के स्थानीय नागरिकों को भुगतना पड़ रहा है। यहाँ पर स्कूल है और यहाँ पर जो घर है यहाँ के स्थानीय नागरिक के, उनको यहाँ पर इसी तकलीफों का, समस्याओं का सामना करना पड़ रहा है। क्या कुछ उनकी मांग है, आइए उनसे जानते हैं। जय श्री राम। मी रवी सिद्धराम गोणे, हिंदू राष्ट्र सेना सोलापूर शहर प्रमुख। आज कुमटा नाका लेप्रेसी भागात इथे कचरा कुंडी जमा झालेल्या आहे। महापालिका आयुक्तांनी टेंडर प्रमाणे काही लोकांना, मोजक्या लोकांना टेंडर देऊन हे सगळा कचरा एका ठिकाणी टाकायला टेंडर दिलेलं असतं, पण या टेंडरवाले कुठं कचरा टाकतात, काय टाकतात या महापालिका आयुक्तांना काय माहीत नसतं। काय का म्हणजे यांनी टेंडर दिलेलं असतात, पण टेंडरवाले काय करतात, फक्त पैसे मोजायचं काम करतात। हे कचरा लोकवस्ती, इथं लेप्रेसी भाग आहेत, म्हणजे एकदम गरीब वस्ती आहे, या वस्तीच्या समोर सगळा कचरा इथं येऊन समोर इथं टाकलेला आहे। इथं हे जे आहे ना, हे डेपो आतमध्ये गाड्या राहतात, पण हे कचरा इथं बाहेर टाकायचं काय काम आहे? या कचऱ्यामुळे जर लोकांना रोग झाले, हे कारण काय टाकण्याचं बाहेर कचरा? हे टेंडर पद्धत आहे, इथं काय कारण आहे आम्हाला माहित नाही, पण इथं हे गरीब वस्ती आहे, गरीब वस्ती आहे, कोण विचारणार नाही म्हणून या ठिकाणी कचरा टाकला जाता। बघ नियमानुसार काय आहे, सगळं कचरा शहराच्या बाहेर गेला पाहिजे, पण यांनी काय करतात, आपल्या सोयीनुसार, आमच्या सोयी होतंय बाहेर कुठे जायचं म्हणून इथं कचरा टाकतात। मी महापालिकांना टणकावून सांगतो, हे कचरा ताबडतोब, हे 2-4 दिवस, आता 2 दिवस सुट्टी आहेत, शनिवारी, रविवारी, सोमवारी गोकुळाची माय, या 4 दिवसात जर इथला कचरा नाही निघाला तर हे सगळा कचरा घेऊन जाऊन महापालिकेच्या आयुक्तांच्या घरासमोर टाकू, महापालिकेच्या आवारात टाकू। कारण या कचऱ्यामुळे लोकांना रोग होतात, मलेरिया होतात, कित्येक लोकांना इथं याच्यामध्ये रोग झाले, इन्फेक्शन झालेलं आहे, पायाला फोडा आलेले आहेत, तोंडाला फोडा आलेले आहेत। हे ताबडतोब थांबलं पाहिजे।
जय श्री राम, जय हिंद राष्ट्र। तो आपका ठेका रद्द हो सकता है। यहाँ पर कई लोग झोपड़पट्टी के लोग हैं, हमारे करके खाने वाले लोग हैं, इनके बच्चे बीमार पड़ रहे, कई लोग जो है ना स्लिप होके यहाँ पर गिर पड़े। आपको सारी सिर्फ यहाँ पर गाड़ी पार्किंग का अलाउ है, लेकिन आप यहाँ से वहाँ तक पूरा मैदान में कचरा भर के रखा हुआ है आपने। यहाँ के पूरे रोड बंद करे, पूरे बारिश में जो है ना कीचड़ कीचड़, पूरी बदबू, पूरी बीमारियां फैल रही है यहाँ पे। पटेल साहब, ये लोग कहीं कचरा नजर नहीं आना चाहिए और एक भी गाड़ी कल से यहाँ पर खाली नहीं होना चाहिए आपकी। हाँ, कल से यहाँ पर एक कचरे का ये भी गाड़ी खाली मत करो आप। एक मिनिट, पाऊस तर आपल्याकडे भरपूर पाऊस चालू आहे। पाऊस असल्यामुळे हे कचरा डेपो सगळं रोडवर आलेला आहे, जाता येता येत नाही। आता दोघी तिघी तर इथं गाडीवर जाताना मुलांना घेऊन जाताना शाळेवरनं स्लीप होऊन गाडीवर पडलेत, ते लेकराला लागले, आईला लागले। आमच्या इथं तिथं दोघं तिघं आता आजारी पडलेले आहेत लेकरं, असं उलटी जुलाब व्हायलेत, अंगावर फोड्या उठायला लागलेत आणि मच्छर तर भयंकर मच्छर झालेले। हे सगळं त्रास लय व्हायला लागले लोकांना। ताबडतोब कचरा डेपो उचलायला पाहिजे, कारण ह्यांना अधिकार नव्हताच। आमच्या लोकांनी खूप हे केलं होतं त्यांना, त्यांनी काय म्हणलं तुम्हाला बाहेर अजिबात आम्ही त्रास होऊ देणार नाही, तर आता सगळं रोडवर आलेलं आहे, आता आम्हाला सगळं त्रास झालेला आहे, हे ताबडतोब हटवलं पाहिजे। नमस्कार, मी अंबादास कोरंटला गेल्या महिना ते दीड महिन्यापासून सोलापूर महानगरपालिकेचे डम्पिंग ग्राउंड आहे। ॲक्च्युअल जे कचरा आहे ते कचरा या चौकटचा आत पाहिजे, तर हे पूर्ण त्यांनी बंद करून आता संपूर्ण रस्ता हे कचरामध्ये झालेला आहे। इथल्या राहणाऱ्या नागरिकांना नाही त्या नाहक गोष्टीचा त्रास इथं होतोय आणि मच्छरचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे, नाकाला पट्टी बांधल्याशिवाय इथं कुणाला चालता येत नाही। बाजूला सोलापूर महानगरपालिकेची मुलींची शाळा आहे, त्या ठिकाणी पूर्णपणे नाकाला रुमाल बांधून या ठिकाणी मुलांना शाळा शिकवावं लागतंय आणि तिथल्या मॅडमला देखील ह्या प्रकारचा त्रासाला सामोरं जावं लागतंय। आणि इथं पावसाचं मोठं प्रमाण असल्यामुळं आता गेल्या आठवड्यापासून तुम्ही बघता की पावसाचं एवढं मोठं आपल्या सोलापूरमध्ये हे चालू आहे, तर त्यामुळे हे कचऱ्याचे जे मोठे डोंगर भरलेले आहेत, ठेकेदार कोण आहेत आणि इथले महापालिकेचे जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांना फोन लावल्यावर त्यांनी म्हणतात की आम्ही जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडे ती जबाबदारी आहे आणि ते पूर्णपणे त्यांनी बघतील। पण गेल्या महिन्यापासून हे पूर्णपणे कचरा असं रस्त्यावर आहे आणि रस्त्यावर ये जाण्यासाठी रस्ता पण राहिलेला नाहीये। तर मी महापालिका आयुक्तांना विनंती करतो की हे लवकरात लवकर म्हणजे आज आणि उद्यामध्ये हे जर कचरा तुम्ही साफ करून घेतला नाही तर आमचं पुढील दिशा ही आंदोलनाचं राहील। आणि जर हे कचरा जर तुम्ही साफ करत नसाल, ही संपूर्ण कचरा आणून तुमच्या महापालिकेच्या दालनात आम्ही टाकू, कारण इथल्या स्थानिक लोकांना, लहान लहान मुलांना याचं एका प्रकारचं इन्फेक्शन होतोय। डेंग्यू मलेरियासारखं मोठे मोठे आजार आहेत, त्या गरीब लोकांना ते झेपणार नाही। तर ह्यातल्या कुठल्याही नागरिकांना काय आरोग्याचं समस्या उद्भवले तर याचा संपूर्ण जबाबदारी महापालिका राहील आणि यांच्यावर जर तुम्ही योग्य ती कारवाई करत नसाल तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलनाची दिशा ठरवून पूर्णपणे हे कचरा डेपो आम्ही बंद करू। कारण सोलापूर शहराच्या सेंटर पॉइंटला हे जागा आहे, खरं तर कचरा डेपो हे गावाच्या बाहेर असलं पाहिजे, तरी देखील इथं यांनी ठरवून इथं कचऱ्याचे डेपो केलेत। फक्त आत करण्यासाठी परमिशन आहे, यांना रस्त्यावरची कुठलीही परमिशन नाहीये। तर इथल्या नागरिकांना नाहक त्रास होतोय। इथं माता भगिनींचं काही म्हणणं आहे ते सगळेजण आपण ऐकूया। यहाँ के अधिकारियों को कचरे के बारे में बाहर नको फेंको बोले तो मशीन बंद है, मशीन लाने के वास्ते अभी टाइम है, ये ऐसा बोल को 15 दिन में आती मशीन बोल को 6 महीने होने को आया, कचरा बाहर ही फेंक रहे हैं क्या? तो बोल को थके तय करने अर्ज दिया, महानगर पालिका में अर्ज दिया और सब मेम्बरा को बोलिया, सबको बोलिया, गली को वाले को ले को खाली अभी महानगर पालिका के ऊपर आंदोलन करना जाने का बाकी है। मी रेणुकाजाई बोलत आहे। इथं काही लोकांना खूप त्रास झालेला आहे। आमच्या पोराला बी परवा माझा पोरगा ऍक्सिडेंट झाला इथं या कचऱ्यामुळं। या कचऱ्यामुळं आम्हाला जेवण सुद्धा जाईना, 8-8 दिवस आम्ही ऍडमिट होत आहे। शाळा बी 5 नंबर शाळा इथं समोरच आहे। ते लोकांना या लहान लहान लेकरं येतं, ह्या कचऱ्यामध्ये काही गुन्हा घडला तर ह्याची जिम्मेदारी कोण देणार आहे का आम्हाला? आम्हाला इथं कचरा डिपू नकोय, लेकरं फिरतात, काही सांगता येत नाही, एवढा कचऱ्याचा वास येतोय। त्या घटनेमध्ये वासामध्ये काय होऊ शकतं हे आम्हाला सांगता कामा नाही। या काही जरी झालं तर या कचरा डिपो वाढल्यावर आम्हाला काय करतो आम्ही सांगू शकत नाही, ते आमचं एवढंच बोलणं होतं। सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस। आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर
डॉक्टर मोहसिन बागवान. कॉन्टॅक्ट 9922 55 9711.